2 वर्षाच्या मुलीवरती पोलिसांनी 307चा गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकं काय प्रकरण यामध्ये आहे? ते काय झालं माहिती आहे का, ज्या वेळेस आम्ही सगळे जखमी झालो त्यावेळेस आम्हाला खडकपाडा पोलीस स्टेशनला हे म्हणून नेण्यात आलं की तुम्हाला सगळ्यांना MNC देतो म्हणून. तर आम्ही जे जखमी होता आम्ही स्त्रिया, त्या स्त्रियामध्ये ही 2 वर्षाची मुलगी पण होती आणि तिचंही नाव आम्ही तिथं खडकपाडा पोलीस स्टेशनला दिलं होतं MNC घेण्यासाठी. आणि पोलिसांनी काही तपास न करता ते MNCला जेवढी नावं दिलेली आहेत तेवढी नावं पोलिसांनी FIR मध्ये 307च्या केसमध्ये ती नावं दाखल केलेली आहेत. जो फटाक्याच्या दुकानाच्या इथं जे भांडण झालं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. ते ज्यांनी केलंय त्यांना पोलिसांनी त्यांचा तपास करावा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावा. आणि 2 वर्षाची मुलगी आहे, 2 वर्षाची, 307चा आरोपी हिला केलेला आहे. मग याच्यावरूनच दिसतंय की पोलीस फक्त त्यांना आरोपी ज्यांनी म्हणजे घरं वगैरे फोडली, महिलांना मारलंय, त्यांना पोलीस सपोर्ट करतायत. पोलीस योग्य तो तपास करत नाही. आज कोर्टामध्ये काय घडलं? आधार कार्ड हो, आरोपी म्हणजे महिला आहेत ना, 5 आरोपी महिला जमा केल्या तिकडे आणि पुरुष जमा केले. त्यावेळेस हिचं 2 वर्षाच्या मुलीचं नाव आहे त्यात, आरोही अविनाश कसबे. मग तिचं आधार कार्ड जेव्हा आम्ही सादर केलं तेव्हा सगळे आयो म्हणतात की माही अविनाश कसबे. तेव्हा सगळे आयो म्हणतात, एकामेकाकडे बघतायत, त्यांच्याकडे उत्तरच नाहीये द्यायला की हे झालं कसं म्हणून. काय घडलं कोर्टामध्ये? कोर्टामध्ये त्यांनी जेव्हा आधार कार्ड हिचं सादर केलं आमच्या वकिलांनी की ही 2 वर्षाची मुलगी आहे आणि हिचं नाव 307च्या आरोपीमध्ये आहे. तर आयोला विचारलं की हे कसं काय झालं म्हणून, हे 307चा आरोपी 2 वर्षाची मुलगी कसं काय असू शकतं. तेव्हा आयोकडं एक शब्दही नव्हता बोलण्यासाठी.